हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इंद्रा आणि राणीने दोघांनीही गुढी इथे उभारलेली असते आणि त्यावेळी सगळेजण पाया पडतात आणि आता इंद्रा आणि राणी बोलतात की आबा, आता या पूजेचा मान तुमचा. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही इंद्रा राणी, हे सगळं आता तुम्ही नव्याने उभं केलं आहे आणि त्याचमुळे या गुढीचा पूजेचा मान तुमच्या दोघांचा आहे. तर आता राणी म्हणत असते की नाही आबा, तुम्ही दोघे असताना आम्ही दोघं पूजेचा मान नाही घेऊ शकत. तर आता आबा बोलतात की राणी, हे बघ, माझी इच्छा आहे, या पूजेचा मान तुमचा दोघांचाच आहे. तर आता आबांनी इंद्रा आणि राणीला दोघांनाही पूजा करण्यासाठी बसवलेलं आहे. तर आता राणी आणि इंद्रा दोघेही जण पूजा करून पाया पडून बाजूला उठतात. तर त्यावेळी आता इथे आबा सगळ्यांचे आभार मानत असतात की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलंय आणि दरवेळी तुम्ही मदतीसाठी हजर राहता. तर तिथल्या गावकऱ्यांना, तिथल्या माणसांना आबा म्हणत असतात. तर त्यावेळी आता इथे रतन बोलत असतं की नाही आबा, तुम्ही असे आमचे आभार मानायचे नाही तर आम्हाला वाईट वाटेल. तर आता असं म्हणत इथे सगळेजण बोलत असतात की त्याची काहीच गरज नाही. तर आता आबा देखील इकडे या सगळ्यामुळे खुश असतात, कारण त्यांची साथ नेहमीच गावकऱ्यांनी दिली. तर त्यानंतर इकडे राणीही त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून हसत असते, कारण रतन खूप छान आबांबरोबर बोलत असतो. गावकरी बोलतात की चला आता आम्हाला निघायला हवं, कंपनीत कामाला जायचा टाइम देखील झाला आहे. असं म्हणत सगळेजण तिथून निघू लागतात. तर आता रत्नाई जी आहे ती तिच्या नवऱ्याला, दादासाहेबांना आवाज देत असते, म्हणत असते की दरवाजा उघडा, मला बाहेर येऊ द्या. तर असं जे काही बोलणं आहे ते राणीला ऐकू येत असतं. दरवाजा ठोकत असते आणि त्यावेळी दरवाजाचा आवाज देखील राणीला ऐकू येतं. राणीला कळतं की काहीतरी आज चालला आहे. तो आवाज ऐकूनच ती रूमच्या जवळ जायला लागते आणि तिला रडण्याचा आवाज देखील येत असतो. पण आता तिला स्पष्ट होत नाही, कारण तिला काहीच दिसत नसतं की खरंच तिला जे ऐकायला येतंय ते खरं आहे का. तर त्यानंतर राणीला त्या घराच्या जवळ गेल्यानंतर इंद्राने आवाज दिलाय. तर राणी लगेचच बोलते की हो हो, मी आली आहे. असं म्हणत राणी इंद्राकडे गेली आणि इकडे दादासाहेबांनी रत्नाला कोंडून टाकलं होतं. तर ते देखील दरवाजा उघडतात आणि त्यावेळी ते आतमध्ये येतात आणि इथे रत्नाला धमकी देतात की इथून पुढे माझ्या तोंडावरती असं बोलायचं नाही आणि माझा अपमान देखील करायचा नाही आणि माझ्या मुलांना मी जे काही करायला सांगेन ते करतील. तू त्याच्यात अडवी यायचं नाही आणि जर असं झालं तर बघ पुढे काय होईल. तर असं म्हणत आता इथे रत्नाई घाबरते आणि इथे दादासाहेबांना मांडव लावते. तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की चला आता आपल्या घरी नोकर येणार आहेत आणि नोकरांचा येण्याचा टाईम देखील झालेला आहे. चला आता त्यांना कामं सांगायचे आहे. असं म्हणत आता ते रत्नाला देखील त्या रूमच्या बाहेर नेतात आणि त्यावेळी रत्ना देखील त्यांच्याबरोबर जाते. तर आता इकडे राणी इंद्राला विचारते की सर काय झालं. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की राणी, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात राणी जाणार असते तर तो लगेचच तिचा हात पकडतो आणि राणी बोलते की सर अहो काय करताय, बाहेर आबा आहेत, मालती मॅडम आहेत आणि तुम्ही काय करताय. त्यावेळी इंद्रा बोलतो की काय करतोय मी, माझ्या मैत्रिणीचा हात तर पकडला आहे. तर त्यावेळी राणी बोलते की पण सर त्यांना कुठे माहीत आहे की आपण मैत्रीण आणि मित्र आहोत. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की मग काय झालं, त्यांना हे तर माहीत आहे ना की तू माझी बायको आहे आणि मी तुझा नवरा आहे. तर राणी इथे असते आणि बोलते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी हे बघ, मी तुला आज एक प्रॉमिस देणार आहे. तर त्यावेळी राणी विचारते की कसलं प्रॉमिस. तर इंद्रा सांगू लागतो की तू जे काही आईला लिहून दिलंय ना, की जर आपण आपले प्रयत्न करून सुद्धा ते घर आपल्याला मिळवता आलं नाही तर मी हे घर सोडून आणि महाडिकांशी संपर्क तोडून, नातं तोडून कायमचं इथून निघून जाईल. पण असं होणारच नाही, कारण मी नेहमी तुझ्या सोबत असेल, तुझी साथ देईल, प्रत्येक पावलाला मी तुझी साथ देईल आणि तुझ्या सोबत असेल आणि मला माहीत आहे आपले प्रयत्न नक्की यशस्वी ठरतील. त्यामुळे तू काही टेन्शनच घेऊ नकोस. तुला हे घर सोडून कुठेही जावं लागणार नाही, आम्हाला सोडून कुठेही जावं लागणार नाही, कारण मी ते होऊच देणार नाही. तर आता इंद्राने इथे राणीला गाठी आणलेली असते आणि तिचं तोंड गाठीने गोड करतो आणि बोलतो की हे माझं प्रॉमिस आहे. तर राणी खुश होते. तर आता इकडे बाहेरच इथे विक्रांत आणि उर्मिला आले आहेत आणि तिकडे आतमध्ये इंद्रा आणि राणीचं बोलणं चाललेलं असतं. त्यावेळी विक्रांत बोलतो की चला बाहेर या, कामाची वेळ झाली आहे तरी सुद्धा तुमचा टाइमपासच चाललाय, असं काम करणार आहेत का. तर त्यावेळी विक्रांत जो आहे तो पूर्णपणे भडकलेला आहे. इंद्रा आणि राणीला दोघांनाही ते बाहेर बोलवतात
आणि त्यावेळी विक्रांत बोलतो की असं मालकाच्या नजरेमध्ये नजर देऊन पाहायचं नसतं, एवढेही माणूस नाही आहेत का नजर खाली करायची. तर आबा जे आहे ते विक्रांतकडे पाहत असतात आणि त्यावेळी आबांना विक्रांतने इथे नजर खाली करायला सांगितली आहे. तर आता इथे उर्मिला येते आणि बोलते की काय झालं, राजा राणीचा संसार चांगला चाललाय ना, तर आता कामाला लागायचं. किती टाईम झाला आहे, कामाची वेळ झाली आहे आणि तरीसुद्धा इकडे यांचा टाईमपासच चाललाय. हा असा हलगर्जीपणा आम्ही खपून घेणार नाहीत. तर आता इथे सगळ्या जणांना विक्रांत बोलतो की चला आता कामाला लागा. असं म्हटल्यानंतर आता इथे मालती, आबा, इंद्रा, राणी सगळेजण तिथून उठले आहेत आणि महाडिकांच्या घराकडे जाण्यासाठी निघाले आहेत. तर आता इंद्रा आणि राणी दोघेही जण दारात येऊन थांबतात. त्याच वेळी आता विक्रांत बोलतो की चला आता काय मुहूर्त काढायचा आहे का, चला आत या. आत आल्यानंतर आता इथे कोणाला कोणतं काम द्यायचं हे डिस्कशन करायचं असतं. तर त्यावेळी आत येण्याआधी इंद्रा आणि राणी दोघेही जण खाली बसतात. खाली बसल्यानंतर लगेचच ते उंबरठ्यावरती डोकं टेकवतात आणि तिथे त्यांच्या दरवाजाच्या तिथे पाया पडतात. तर त्यावेळी आता सगळेजण हे पाहतात आणि बोलतात की बस झाला तमाशा, चला आतमध्ये या आणि कामाला लागा. इंद्रा आणि राणी उठतात आणि दोघेही जण आतमध्ये पाऊल टाकायच्या आधी राणी बोलते की वास्तू नेहमी तसाच तू म्हणते, त्याचमुळे मला आत्ता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. असं म्हणत आता इथे राणी जी आहे ती आतमध्ये येते. इकडे उर्मिला बोलते की चला टाइमपास अजिबात नको आहे. तर राणी आणि इंद्राच्या पाठीमागेच आबा आणि मालती देखील इथे उंबरठ्यावर हाताने स्पर्श करतात आणि पाया पडतात आणि ते दोघेही जण आतमध्ये येतात. हे सगळं विक्रांत, उर्मिला, दादासाहेब, अजित आणि रत्नाई पाहत असतात. त्यावेळी दादासाहेब बोलतात की चला आता त्यांना एक एक काम नेमून द्या, जेणेकरून ते देखील करतील. तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की चला आपण नोकरासोबत उभे का आहोत, चला आपण सगळ्यांनी बसून घेऊयात आणि यांना आपापली कामे सांगूयात. असं म्हणत दादासाहेब सगळ्यांना बसायला सांगतात. सगळेजण मालकासारखे बसतात आणि इथे दादासाहेब बोलतात की चला रत्ना आता ह्यांना मालकिनीसारखी हुकूम सोडा, यांना कामं सांगा. तर त्यावेळी आता इथे रत्नाई बोलते की घरातला झाडू मारणं, घरात साफसफाई करणं हे काम ही मालती करेल. तर त्यावेळी रत्नाईच्या डोळ्यात प्रचंड संताप असतो, कारण हे सगळी कामं तर मालतीने रत्नाईकडून करून घेतलेली असतात. तर त्यावेळी मालती जी आहे ती रत्नाईकडे पाहते, एकटक पाहते. तिला वाटतं की काय मी हे काम करणार. तर रत्नाईने इथे मालतीकडे बोट दाखवून सांगितलेलं असतं की हे काम ही मालती करणार. तर राणी, इंद्रा आणि सगळेजण चकित होतात की सगळ्यात अगोदर आईला काम सांगितलं, तर आई तर काही बोलेल का हा प्रश्न देखील त्यांना पडलेला असतो. तर त्यानंतर उर्मिला बोलते की एवढंच नाही, साफसफाईच नाही तर घरातील सगळे टॉयलेट्स, बाथरूम सगळं काही साफ याच करतील. असं म्हटल्यानंतर आता इथे मालती चकित होते आणि बोलू लागते इथे उर्मिला की हे पहा, घरात जर कुठे मला केर, कचरा काही जरी दिसलं तर मी तोच कचरा ज्याने साफ केले त्याच्यावर टाकेल. त्याचमुळे आधीच सांगते घरात मला कुठेही कचरा दिसता कामा नये. इकडे आता अजित सांगतो की आणि स्वयंपाक ही राणी करेल. तर तो राणीकडे बोट करतो आणि त्यावेळी दादासाहेब बोलतात की मला स्वयंपाकात कुठलीही चूक आवडत नाही, त्यामुळे स्वयंपाक नीटच झाला पाहिजे आणि मला खायची सवय आहे, मी कधीही खातो. मला जेव्हा मागेल तेव्हा मी ऑर्डर देणार आणि तेव्हा मला बनवून पाहिजे. मी निम्म्या रात्रीसुद्धा हे सगळं ऑर्डर देईल आणि तेव्हासुद्धा माझ्यासाठी नोकर सेवेत हजर पाहिजे. तर आता इथे राणी मान डोलावते आणि त्याचनंतर आता दादासाहेब बोलतात की चला आता पुढे ह्यांना काय सांगायचंय. तर तेवढ्यातच इथे इंद्रा, राणी, मालती सगळेजण ह्यांच्याकडे पाहतच असतात. तेवढ्यात विक्रांत बोलतो की हा माझा बॉय आहे, इंद्राकडे पाहून, कारण इंद्राला त्याच्या हाताखालचा नोकर त्याला करून ठेवायचं असतं. तर त्यावेळी तो बोलतो की हा माझा बॉय आहे, मी जे सांगेल तेच तो करेल. मी एखाद्याला गोळी जरी झाडायला सांगितली तरी देखील त्याला ते करावं लागेल. तर त्यावेळी इंद्रा मान डोलावतो, कारण त्याला माहीत आहे जर आपण नाही म्हटलो तर हे कुणालाच काम देणार नाही आणि घरात देण्याची संधी देखील देणार नाही. तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की किती निर्लज्ज आहेत हे, जे काही सांगेल त्याला मान डोलावतात. तर त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की उर्मिला तुला माहीत नाही गरजूंना कामाची किती गरज आहे आणि त्यामुळे त्यांना हे कामं करावीच लागणार. तर त्यानंतर आता इथे वेळ येते आबासाहेबांची. तर आता इथे दादासाहेब जे आहेत ते उठतात आणि बोलतात की आता जयसिंगाला मीच काम देणार, तेही माझ्या पद्धतीने. तुझ्यासाठी एवढं छान काम मी शोधलं आहे, ते तुझ्यासाठी परफेक्ट असेल. आता तू तुझ्या जुन्या खोलीत जा
आणि तुझ्यासाठी तिथेच ते काम लक्षात येईल की तिथेच ते ठेवलं आहे, असं म्हणत आता इथे आबासाहेबांना ते वरच्या रूममध्ये पाठवतात. आबासाहेब वरती जाण्यासाठी तयार होतात. मालतीला, इंद्राला आणि राणीला प्रश्न पडलेला असतो की आबांना असं कोणतं काम देणार आहे ते आता. तर त्यावेळी त्यांना ते वरती पाठवतात. तर आबा जे आहे ते वरती चाललेलेच असतात. तोपर्यंत इकडे यांचा विचार सुरू होतो आणि इकडे हा जो विक्रांत आहे तो बोलू लागतो. सगळ्यांनी आपापली कामं चोख पार पाडायची. इकडे आबा जे आहे ते आता त्यांच्या रूममध्ये येतात आणि रूमकडे येताना ते जरा भावूक होतात, कारण तिथल्या आठवणी त्यांच्या खूप जुन्या असतात. आणि पुढे येताच त्यांना दिसतोय तिथे वॉचमनचा ड्रेस. तेवढ्यात पाठीमागून दादासाहेब येतात आणि आल्यानंतर बोलतात की जयसिंगा, समजलं ना तुला हे काम काम काय करायचंय ते. तर त्यावेळी आबा जे आहे ते काहीच बोलत नाही, फक्त गप्प असतात. तर त्यानंतर इथे दादासाहेब बोलतात की तुला हे काम नक्की आवडेल, तेही तुझ्या लागीच आहे. तर त्यानंतर आता इथे आबा काहीच बोलत नाही. त्यावेळी दादासाहेब बोलतात की चल आवर पटकन आणि तो ड्रेस घालून खाली ये, लवकर कामाला उशीर होतोय, असं म्हणत ऑर्डर देऊन आता दादासाहेब तिथून निघून जातात. पण इकडे आबांना खूप वाईट वाटत असतं. आज पहिल्यांदा ते असं काही करायला जात आहेत त्यांच्या मनाविरुद्ध. पण काय करणार, परिस्थिती तशी आली. परिस्थितीला मात देण्यासाठी त्यांना हे सगळं करावं लागणार. तर आता इकडे हा जो विक्रांत आहे तो सगळ्यांना धमकावून सांगत असतो की कुठलंही काम नीट पार पडलंच पाहिजे, कुठल्याही कामात हलगर्जीपणा मला चालणार नाही. तर त्यानंतर इकडे अजित बोलतो की पहा यांच्या चेहरे पहा कसे झालेत. तर त्यावेळी आता उर्मिला बोलते की हा ह्यांचा जो काही माज आहे ना आता चांगलाच उतरणार आहे. तर त्यावेळी राणी अजितकडे पाहते, पण अजित जो आहे तो चांगलाच बोलू लागतो, एकदम चुरू बोलत असतो आणि ते राणीला अजिबात सहन होत नाही. पण तरीसुद्धा ती गप्प असते. तर त्यावेळी लगेच दादासाहेब बोलतात की चला आता जयसिंगही आलाय, त्याचं काम त्याला नेमून दिलं आहे. तर असं म्हणत आता ते खाली येत असतात आबा. तर त्यावेळी मालती पाहते आणि मालतीला अजिबात सहन होत नाही. आबांना असं वॉचमनच्या ड्रेसमध्ये पाहणं त्यांना किती त्रास होत असेल. मालतीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. इकडे रत्नाईलाही खूप वाईट वाटलेलं असतं, पण आता काय करणार, दादासाहेबांसमोर तिचं चालत नाही. पण तरी देखील आता या सगळ्यांना असं दाखवायचं नव्हतं की ती मालकीण आहे, असंच तिला दाखवायचं असतं. तर त्यानंतर आता इथे इंद्रा राणीची हालत देखील तशीच झालेली अशी असते जशी मालतीची झाली आहे. त्यांनाही पाहवत नाही आबांना अशा ड्रेसमध्ये. आबा कसं करतील हे सगळं, आता इंद्राला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. पण तरी देखील आबाने हार मानलेली नाहीये. आबा तोच ड्रेस घालून इथे सगळ्यांसमोर आलेले आहेत. आणि त्याचनंतर आता इथे हे जे दादासाहेब आहेत ते जयसिंगावरती हसत असतात आणि म्हणत असतात की अरे वा जयसिंगा, खरं सांगायचं तर तुला हा ड्रेस अगदी उठून दिसतोय. आणि त्यावेळी आबांनी मान खाली घातलेली असते आणि ते मान खाली घालून उभे असतात, राणीला पाहवत नाही. त्यावेळी हे दादासाहेब जे आहेत ते बोलतात की कसं वाटलं विक्रांत आबाचं काम. तर त्यावेळी आता विक्रांत, उर्मिला आणि अजित सगळेजण हसत असतात आणि सगळेजण या सगळ्याची मज्जा घेत असतात. दादासाहेब बोलतात की आता फक्त यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि यांची मज्जा पाहायची, बाकी आपण कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. तर आता इथे दादासाहेब बोलतात की चला आता एकेकाने कामाला लागा, असं म्हणत आजचा भाग इथे संपलेला आहे. तर पुढील भागात विक्रांत जो आहे तो आता ऑफिससाठी निघालेला असतो. तर त्याने इंद्राला स्वतःचा बॉय बनवलेलं असतं. तर तो सांगतो की चल माझा बॉय म्हणून माझी गाडी जी आहे ती काढ आणि दरवाजा उघड. तर आता इंद्रा गाडी काढतो आणि पुन्हा विक्रांतला बसण्यासाठी दरवाजा उघडायला जातो. विक्रांत बसल्यानंतर दरवाजा लावतो आणि पुन्हा ड्रायव्हर म्हणून गाडी चालवायला घेतो. तर समोर गेटपाशी वॉचमन म्हणजेच आबा उभे असतात. तर त्यावेळी आबा उभे असताना लगेचच गाडी आल्यानंतर गेट उघडायला जातात आणि गेट उघडल्यानंतर आता इथे विक्रांत जो आहे तो खिडकीतून पाहतो आणि सांगतो की आता हे जे काम करतायत ना वॉचमॅनचं, तर त्या कामामध्ये ज्यावेळी मालक येतो, ज्यावेळी जातो त्यावेळी मालकाला सॅल्यूट करायचा, समजलं. तर त्यावेळी आबा खाली मान घालून हे ऐकतात पण लवकर सॅल्यूट करत नाही. त्यावेळी विक्रांत बोलतो की त्यांना सांग सॅल्यूट करायला. तर आता इंद्रा आबाकडे पाहतो, पण इंद्राची देखील हिंमत होत नाही की आबांना असं काही सांगावं. तर त्यावेळी आबा स्वतः मनानेच विक्रांतला सॅल्यूट करतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.